नमस्कार मित्रांनो. तुमचं आरोग्य आमचं ध्येय या अंतर्गत आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याचा त्रास अनेकांना होतो आणि तो त्रास इतका असह्य असतो की ज्याला होतो त्यालाच त्याची तीव्रता कळते. तो विषय म्हणजे मुतखडा किंवा किडनी स्टोन, युरिन स्टोन. होय, पाठीच्या खालच्या बाजूला अचानक सुरू होणारी तीव्र वेदना, जी पोटातून खाली मांडीपर्यंत जाते. मळमळ, उलटी, लघवी करताना जळजळ आणि कधीकधी लघवीतून रक्त येणं, ही किडनी स्टोनची लक्षणं ऐकूनच अंगावर काटा येतो ना. कितीतरी लोक या मुतखड्याच्या वेदनांनी त्रस्त आहेत आणि यावर उपाय शोधत आहेत. आज मी तुम्हाला मुतखड्यावर प्रभावी घरगुती आणि वैद्यकीय उपचार कोणते आहेत हे सविस्तरपणे सांगणार आहे. मुतखडा म्हणजे काय? आपले शरीर हे रसायनांनी बनलेले आहे. जेव्हा शरीरातील काही रसायने जसे की कॅल्शियम ऑक्झलेट, युरिक ॲसिड किंवा सिस्टीन मूत्रात जास्त प्रमाणात जमा होतात आणि ती नीट बाहेर पडत नाहीत, तेव्हा त्यांचे स्फटिक म्हणजेच क्रिस्टल तयार होतात. हे स्फटिक हळूहळू मोठे होऊन कठीण दगडाचे रूप घेतात. त्याला आपण मुतखडा असे म्हणतो. हे खडे किडनीमध्ये तयार होतात आणि मूत्राशयातून खाली येताना तीव्र वेदना होतात. छोटे खडे लघवीवाटे बाहेर पडू शकतात, पण मोठे खडे अडकून मूत्रमार्गामध्ये अडथळा निर्माण करतात. मुतखडा होण्याची कारणे: पाण्याची कमतरता, डिहायड्रेशन, हे मुतखड्याचं सर्वात प्रमुख कारण आहे. कमी पाणी प्यायल्याने मूत्राची सांद्रता वाढते आणि खडे तयार होण्याची शक्यता वाढते. आहार: पालक, चहा, कॉफी, चॉकलेट, शेंगदाणे, रताळे यांसारख्या ऑक्झलेट जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने खडे होऊ शकतात. तसेच जास्त मीठ किंवा जास्त प्रथिनयुक्त आहारही खड्यांना आमंत्रण देऊ शकतो. कौटुंबिक इतिहास आणि लठ्ठपणा: तुमच्या कुटुंबात कोणाला मुतखडा असेल तर तुम्हाला होण्याची शक्यता जास्त असते. तसेच जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये मुतखड्याचा धोका जास्त असतो. वैद्यकीय स्थिती व औषधे: मूत्राशयाचे संक्रमण, UTI, गाऊट, हायपरथायरॉइडिझम आणि क्रॉनिक डायरिया यांसारख्या स्थितीमुळे आणि काही औषधांमुळे खडे होऊ शकतात. मुतखड्याची लक्षणे: पाठीच्या खालच्या भागात किंवा पोटात तीव्र वेदना जी लाटेसारखी येते आणि जाते. मळमळ आणि उलटी, लघवी करताना जळजळ किंवा वेदना, वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणे, लघवीतून रक्त येणं, लघवी पिवळी, लाल किंवा तपकिरी दिसणे, लघवीला दुर्गंधी येणे आणि इन्फेक्शन झाल्यास ताप आणि थंडी वाजणे असे लक्षणे जाणवतात. घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार: आयुर्वेदानुसार मुतखड्याला मूत्रशमरी असे म्हणतात, जे वात आणि कफ दोषांच्या असंतुलनामुळे होते. पाणी: दिवसातून किमान 10 ते 12 ग्लास पाणी प्या. पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने कॅल्शियम ऑक्सलेटचे खडे पुन्हा होण्याची शक्यता कमी होते. लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल: सकाळी रिकाम्या पोटी 4 चमचे लिंबाचा रस आणि 4 चमचे ऑलिव्ह ऑइल कोमट पाण्यात मिसळून प्या. यामुळे अडकलेले छोटे मुतखडे बाहेर पडण्यास मदत होईल. ॲपल सायडर व्हिनेगर: यात सायट्रिक ॲसिड असते, जे खडे विरघळण्यास मदत करते. 1 ते 2 चमचे व्हिनेगर कोमट पाण्यातून दिवसातून 2 ते 3 वेळा प्या. डाळिंबाचा रस: हा रस किडनीच्या आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो आणि खडे बाहेर काढण्यास मदत करतो. कुळिथाचे पाणी, हॉर्स ग्राम वॉटर: कुळीथ हे मुतखड्यावर अत्यंत प्रभावी मानले जाते. कुळीथ डाळ रात्री पाण्यात भिजत घाला आणि सकाळी ती उकळून त्याचे पाणी प्या. इतर आयुर्वेदिक औषधे: तुळशीच्या पानांचा रस मधासोबत घ्या. तसेच पुनर्नवा, गोक्षूर आणि वरुण यांसारख्या आयुर्वेदिक औषधींचा वापर मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यासाठी आणि किडनीतील खडे बाहेर काढण्यासाठी करता येतो. आहारातील बदल आणि जीवनशैली: जास्त मीठ खाणे टाळा. प्रक्रिया केलेले अन्न आणि प्राण्यांपासून मिळणारी प्रथिने मर्यादित करा. दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे टाळू नका. कॅल्शियम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात घेत चला. नियमित केलेला हलका व्यायाम, वजन नियंत्रण आणि ताण व्यवस्थापन, ध्यान, प्राणायाम, योगा करा. वैद्यकीय उपचार, आधुनिक पद्धती: जर खडा मोठा असेल किंवा अडथळा निर्माण झाला असेल तर वैद्यकीय उपचारांची आवश्यकता भासू शकते. औषध उपचार: वेदनाशामक, पेन किलर्स,
अल्फा ब्लॉकर्स, जे मूत्रमार्गातील स्नायूंना शिथिल करतात आणि मूत्रवर्धक औषधे खडे बाहेर काढण्यास मदत करतात. लिथोट्रिप्सी या नॉन इन्व्हेजिव्ह पद्धतीमध्ये शरीराबाहेरून ध्वनिलहरी वापरून मूतखड्याचे लहान तुकडे केले जातात, जे नंतर लघवी वाटे बाहेर पडतात. युरेट्रोस्कोपी मूत्रमार्गातून एक पातळ दुर्बिणीसारखे उपकरण म्हणजेच युरेट्रोस्कोप आत घालून खडा शोधला जातो. जर खडा मोठा असेल तर लेझरने त्याचे तुकडे करून बाहेर काढले जाते. कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी किंवा वैद्यकीय उपचार निवडण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा. धन्यवाद.